मुंबईत ठाकरे पवार आघाडीची चर्चा फिसकटली। 2 जागांवरून बोलणी फिसकटल्याची माहिती आहे। मनसेला दिलेल्या जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केलाय। काँग्रेससोबत हातमिळवणीसाठी पवारांच्या हालचाली। मुंबई महापालिकेच्या 2 जागांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ठाकरे बंधूंशी आघाडीबाबतची बोलणी फिसकटल्याची माहिती मिळते आहे। मनसेच्या वाट्याला गेलेल्या 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हव्या असल्याचं समजतंय। संबंधित 2 जागा सोडायला मनसे तयार नसल्यानं पेच वाढल्याचं सांगितलं जात आहे। या 2 जागांचा प्रश्न वरिष्ठ पातळीवर मिटवला गेला तरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंसोबत जाऊ शकतो। मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मुस्लिम भागातील जागा दिल्या जात असल्याची चर्चा आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मुंबईत काँग्रेससोबत जाण्याची चाचपणी सुरू केली। सध्या ठाकरे बंधूंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 12 ते 13 जागा देण्याची तयारी दर्शवली। तसंच स्वतःला नको असलेल्या जागाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला द्यायला ठाकरे बंधू तयार असल्याचं समजतंय। आमची चर्चा संपलेली नाही आहे। जर आता काल एखादा नगरसेवक असेल तो त्या परिस्थितीत निवडून आला 10 वर्षापूर्वी, आज परिस्थिती बदललेली असेल आणि ती जागा कमजोर पडत असेल तर त्या संदर्भात जिंकण्याच्या दृष्टीनं दोन्ही पक्षांनी विचार केला पाहिजे। एक जागा महत्त्वाची आहे आणि मुस्लिम वगैरे हा विषय नसून मुस्लिम हा आमच्याबरोबर आहे। पवारसाहेब संजय राऊतांवर नाराज आहेत का? कारण मुंबईमध्ये मुस्लिम ठिकाणी राष्ट्रवादीला जागा एक आदरणीय पवारसाहेब कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व नसतात। ही आजची गोष्ट नाही, गेले 20 वर्ष आदरणीय पवारसाहेब देशाच्या नेते आहेत। देशाच्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, या सगळ्या किंवा मोठ्या देशाच्या पॉलिसीज असतात, त्याच्यात आदरणीय पवारसाहेब लक्ष घालतात। तुम्ही पण आता 10 वर्ष, तुम्ही यंग आहात सगळे खूप, पण 5-10 वर्ष तर तुम्ही करताच आहे ना सगळे तुमचं रिपोर्टिंग। गेल्या 5-10 वर्षात आदरणीय पवारसाहेब जिल्हा परिषद कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व नसतात। तर शरद पवार संजय राऊतवर नाराज असून काही उपयोग नाही। हा संजय राऊत आहे, तो मालक बदलला का तो त्याच नवीन मालकाची सेवा करणार ना। आता शरद पवार तर मालकासारखे वाटत नसल्यामुळं त्यांनी दुसरा मालक बदललाय, त्या अँगलने तो बोलतो। आणि शरद पवारांना साहेबांना सुद्धा तो आता कमी लेखायला लागलेला आहे। ज्यांचे रोज उठून पायात धरायचा, आज त्या सिल्वरकडे गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जाताना दिसलेलं नाही।